सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, नमो बुद्धाय. परत आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे. कसे आहात? मजेत आहात ना? मजेत राहायलाच पाहिजेत. मी आता घेऊन आलो विषय. आता नुकतीच मुंबई महानगरपालिकेची भरती निघालेली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे पदे निघालेले आहेत, पिऊनचे निघालेले आहेत आणि ड्रायव्हरचे भरती. विशेष करून मी ड्रायव्हरसाठी बोलणार आहे मित्रांनो. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेले आहे की ड्रायव्हर भरतीबद्दल. आणि बऱ्याचशा लोकांनी आता काही महिन्यापूर्वीच एक भरती झालेली आहे ड्रायव्हरची. त्याच्यामध्ये 11 जागा होत्या, परंतु 7,332 असे काहीतरी मला वाटते फॉर्म आलेले आहेत. आणि तेव्हा याच्यावरून कळलं की खरंच किती बेरोजगार आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगारीसाठी हे आहेत. आणि बऱ्याचशा ठिकाणी लोक तिथं फॉर्म भरून आलेले आहेत. आणि दादर ईस्टला हे एक्झाम झालेले आहे, एक्झाम सेंटरला टिळक ब्रिजच्या बाजूला. आणि तेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी कमेंट केलेली होती की तिथं प्रॉपर जसं पाहिजे तसं झालेलं नव्हते एक्झाम आणि सिक्युरिटी वगैरे काय नव्हती, असा कंप्लेंट माझ्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत. आणि मी हा नंतर व्हिडिओ टाकला होता. तर आता घेऊन आलेले मित्रांनो, परत एक मुंबई महानगरपालिकेची भरती निघाली. त्याच्यामध्ये 37 जागा आहेत वाटते. आणि ड्रायव्हर भरती निघालेली आहे, पिऊनची पण भरती निघाली. परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की मागच्या जे एक्झाम दिलेले त्याचे क्वेश्चन पेपर त्या मागच्या एक्झाममध्ये काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते मी तुम्हाला नक्कीच सांगतो या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे बघा, आता आपली मध्यंतरी झालेली आहे 2000, आता दिनांक 21 सप्टेंबर 2025ला ही एक भरती झालेली आहे ड्रायव्हर भरती. त्याच्यामध्ये किती 20 गुणाचा होता. त्याच्यामध्ये मित्रांनो पहिला प्रश्न आलेला होता की परवाना न घेता वाहन चालविण्यास किती रुपये दंड होतो. तर याचे बऱ्याचशा लोकांनी मित्रांनो उत्तर दिलेले की 10,000, 2,000 असे त्याचे पर्याय पण होते. पण त्याच्या ॲक्च्युअल नवीन कायद्यानुसार त्याचा दंड होतो 5,000 रुपये. आणि हे उत्तर सर्वांनी लिहिलं होतं ते परफेक्ट होतं. तर मी नेक्स्ट प्रश्न तुम्हाला सांगतो. नुसतं प्रश्न सांगतो मित्रांनो तुम्हाला एक अनुभवासाठी. आणि हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, कारण हे जस्ट आता झालेले आहे. त्याच्यामध्ये जे प्रश्न आलेले सर्व तेच आहेत. आणि फक्त आता येणाऱ्या एक्झाममध्ये पण तेच येतात, थोडं बदलून येतात, परंतु हेच मिळते जुळते असतात. तर हा मिस करू नका मित्रांनो. आणि सेकंड प्रश्न आलेला होता मित्रांनो, वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट RC पहिल्यांदा किती वर्षांनी नूतनीकरण करावे लागते, हा प्रश्न आलेला होता मित्रांनो. तर त्याचे पर्याय दिले ते 5 वर्ष, 10 वर्ष आणि 15 वर्ष आणि 20 वर्ष. बऱ्याचशा लोकांना माहीत नसते आणि काही सोपा प्रश्न असते पण माहीत नसते मित्रांनो. तर त्याचं उत्तर होतं मित्रांनो 15 वर्षाचा. आणि 15 वर्षाच्या नंतर RC रिन्यू करावं लागते, आपण बोलतो स्क्रॅपमध्ये झालेले आहे. तर थर्ड प्रश्न होता मित्रांनो, लायसन्स किती कालावधी वैध असते. तर बऱ्याचशा लोकांनी आता कसे नियम प्रत्येक वर्षी चेंज होतात, काय काय ॲक्टिव्हिटी नाही, जसे की दंड वगैरे हे ते बऱ्याच गोष्टी चेंज होतात. त्याचं उत्तर होतं ॲक्च्युली मित्रांनो 6 महिने होतं, परंतु कोणी 3 महिने 2 वर्ष असं हे केलेले आहेत. पण त्याचं करेक्ट उत्तर होतं 6 महिने. आणि नेक्स्ट प्रश्न चौथा होता, गिअरचे वाहन चालवणे किमान वय किती आहे. आता विषय इथं गिअरचा आणि किंवा विदाउट गिअरचा नसते मित्रांनो, फक्त वाहन कुठलंही चालवण्यासाठी फक्त वय लागते. तर त्याचं बऱ्याचशा लोकांनी कोणी केलं की 16, कोणी 20, कोणी 18, 21 असे पर्याय दिले. त्याच्या परंतु परफेक्ट उत्तर आहे मित्रांनो 18 वर्ष. आणि सेकंड 6व्या क्रमांकाचं उत्तर होतं मला, वाहन नियमित सर्व्हिसिंग केल्याने काय लाभ होतो. आता साहजिकच सर्वांनाच माहिती आहे, एक बेसिक प्रश्न आहे मित्रांनो, जे दैनंदिन जीवनात आपण ड्रायव्हिंग करत असताना माणसाच्या लक्षात येतात. तर त्याच्यामध्ये काय आहे, वाहनाची नियमित सर्व्हिसिंग केल्याने काय लाभ होतो. तर साहजिकच आहे, त्याच्यामध्ये पर्याय आता इंधन जास्त लागते, वाहन लवकर खराब होते, वाहन धूळखात होते आणि वाहनाची कार्यक्षमता वाढते. साहजिकच आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये वाहनाची कार्यक्षमता वाढते, त्याचा ॲन्सर आहे. आणि मित्रांनो त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, इंजिन ऑइलची पातळी किती वेळाने तपासावी. आता हा सर्वात मोठा तुमच्यासमोर प्रश्न पडलेला होता, कारण हे या एक्झाममध्ये बरेचसे लोक कन्फ्यूज झालेले आहेत की इंजिन ऑइलची पातळी कशी तपासावी. कारण हे लेखी असल्यामुळे मित्रांनो कन्फ्यूज होतात. कोण याच्या पर्याय होते महिन्यातून एकदा, दररोज, आठवड्यातून एकदा आणि वर्षातून एकदा. आता डिपेंडेड आहे तुमचं इंजनची परिस्थिती कशी आहे, वय कसं आहे त्याचं इंजनची. ते काय काय लीक असल्यामुळे माणूस डेली चेक करते, पण ती ही आपली झाली दैनंदिन जीवनातली गोष्ट. परंतु इथं एक्झामच्या याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच ॲन्सर द्यावं लागते, तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागत नाही आहे. तर याचं उत्तर असं होतं की आठवड्यातून एकदा. बऱ्याचशा लोकांनी दररोज लिहिलं होतं. आणि सेकंड 7वा प्रश्न होता की वाहनातील टायर प्रेशर योग्य नसेल तर काय होते. आता साहजिक आहे मित्रांनो, वाहनातले योग्य प्रेशर नसेल तर काय होते, टायरचे आयुष्य कमी होते. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे टायरचं आयुष्य कमी होते. त्याच्यामध्ये बरेचसे पर्याय, फक्त मी ॲन्सर सांगतो तुम्हाला, नक्कीच लक्षात ठेवा.
ड्रायव्हरचे आयुष्य कमी होते. त्याच्यानंतर 18 PUC प्रमाणपत्र तपासले जाते कारण त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रदूषण नियंत्रणासाठी. PUC माहिती आहे, PUC पोल्युशन अंडर कंट्रोल याचा फुल फॉर्म होते मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न होता, तुम्हाला मी सांगतो, एक मिनटं रेडी. तर त्याच्यानंतर मित्रांनो नंतरचा प्रश्न आलेला होता की महाराष्ट्राची उपराजधानी कोणती. तर हे सर्वांनाच माहीत आहे, महाराष्ट्र राजधानी उपराजधानी नागपूर आहे. तर हे आन्सर करेक्ट होतं मित्रांनो. ज्याने लिहिलं आहे त्यांच्यासाठी मार्कच पडलेले असतील त्यांना. आणि त्याच्यानंतर होतं भंडारदरा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे. तर हे याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे कन्फ्युजन होतं. भंडारा जिल्ह्यात आहे, त्याच्यामध्ये पर्याय संभाजीनगर, मुंबई, अहिल्यानगर, नागपूर. बऱ्याचशा लोकांनी नागपूर लिहिलं, तिथे रॉंग आहे तिथे. तर हे चुकलेलं आहे बऱ्याचशा लोकांचं मित्रांनो. त्याचं उत्तर होतं अहिल्यानगर. आणि त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोठे. आता हा मुळात कसं आहे मित्रांनो, जे मुंबईमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर हा साहजिकच आहे, त्यांना कळेलच, परंतु बाहेरच्या लोकांसाठी आहे. तर ते याचं उत्तर तुम्ही जाणून घ्या मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत ही फोर्टमध्ये आहे, जे की आपण CST फोर्ट बोलतो आहे. तर त्या साईडला आहे मित्रांनो, CST स्टेशनच्या बाजूलाच मुंबई फोर्ट. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेचे इमारतीचे बाजूला कोणते न्यायालय आहे. तर आता हा प्रश्नाचं बी बऱ्याचशा लोकांना उत्तर नव्हतं मित्रांनो, कन्फ्यूज झालेले आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो महादंडाधिकारी न्यायालय. महादंडाधिकारी न्यायालय याच्या बाजूला आहे असं उत्तर होतं मित्रांनो. तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे. आता हे सर्वात मुंबईकरांसाठी, मुंबई जे लोक आहेत त्यांना तर ठीकच आहे, परंतु बाहेरच्यांना बऱ्याचशा लोकांना कन्फ्यूज असते. मुंबई विमानतळ ॲक्च्युली 2 ठिकाणी असते. एक इंटरनॅशनल, आपण त्याला इंटरनॅशनल T2 बोलतो, आणि जे डोमेस्टिक आहे त्याला 1A बोलतो. टर्मिनल 1A, टर्मिनल 2 T2 म्हणजे टर्मिनल 2. तर हे टर्मिनल 2 इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सांताक्रूझ, हे सर्व ॲक्च्युली ते डोमेस्टिक एअरपोर्ट हे सांताक्रूझला आहे, आणि T2 इंटरनॅशनल हे सहाराला आहे. परंतु त्यांचं उत्तर एकच येते मित्रांनो, सांताक्रूझ. तर त्यांचं उत्तर आहे सांताक्रूझ. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न होता, मुंबईचे तारापूरवाला मच्छालय कुठे. तर हा प्रश्न हा ॲक्च्युली मित्रांनो मुंबई पर्यटन स्थळामध्ये हा घेतला जाते, त्याच्यामुळे हा साहजिकच आहे, सर्वांना यायलाच पाहिजे. तर मुंबईचं सर्वात मोठं फेमस ठिकाण आहे, जे की मुंबईची एक ओळख आहे मित्रांनो, मरीन ड्राईव्ह. तर हे मरीन ड्राईव्हमध्ये येते मुंबई तारापूर मच्छालय. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, सिद्धिविनायक मंदिर कुठे व कोणत्या परिसरात आहे. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ड्रायव्हर भरतीसाठी. सिद्धिविनायक एक जागतिक स्थळ आहे एक, आणि पर्यटन स्थळ आहे, भक्तांचं आहे, गणपतीचं आहे. तर हे सर्व महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशभरातील लोक दर्शन घेण्यासाठी येतात सिद्धिविनायक टेम्पलला, जे की प्रभादेवी इथे आहे. आपण त्याला दादर बोलतो, प्रभादेवीच्या बाजूलाच, परंतु त्याचं एक प्रॉपर नाव म्हणजे दादरमध्ये आहे थोडक्यात. चला नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, मुंबई कोणत्या भागात आहे. IIT ही मुंबईत कोणत्या भागात आहे. तर हा पण प्रश्न आला मित्रांनो, नोटीस करून घ्या. IIT हे मुंबईत पवईमध्ये आहे, जे की जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे त्याच्यावरती राईट साईडला आहे. JVLR शॉर्टकटमध्ये JVLR फुल फॉर्ममध्ये मित्रांनो जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, जे की त्या रोडवरती आहे. ठीक आहे मित्रांनो. आता नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राजधानी कोणती. तर साहजिक सर्वांनाच माहीत असेल, तरी मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र राजधानी मित्रांनो मुंबई आहे. आणि आता 19वा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे माननीय मुख्य न्यायमूर्ती कोण. हा प्रश्न मित्रांनो आलता आहे, बऱ्याचशा लोकांचं इथं कन्फ्युजन होत आहे. तर याचं उत्तर मित्रांनो होतं आलोक आराध्य आणि देवकुमार उपाध्याय, हे बरेचसे असे प्रश्न होते. आणि आता 20वा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई राजभवन कोणत्या भागात आहे. तर मित्रांनो मुंबई राजभवन हे जसं की मरीन ड्राईव्ह तुम्ही सांगितलं ते त्याच्या बाजूला आहे. मुंबई राजभवन हे मलबार हिलमध्ये आहे, जे की सर्वच लोकांचे राजभवन तिथे आहे. आणि वाळकेश्वर हँगिंग गार्डन जे पर्यटन स्थळ आहे त्याचे मलबार हिल बोलतात त्याला, जे की नेपन्सी पैडर रोड गिरगाव चौपाटीच्या वरच्या साईडला आहे मित्रांनो. तर याचं प्रश्न उत्तर आहे मलबार हिल. तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि नवीन अपडेट घेण्यासाठी या बेल आयकॉनला बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत राहील. सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद.